नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला वाटतं की तीच खूप हुशार आहे, पण आता ऐश्वर्याला देखील टक्कर द्यायला मात्र इथे शर्वरी देखील शेरात सवाशेर आहे बरं का प्रेक्षकांनो. आता इथे शर्वरीने देखील असा काही डाव रचलेला असतो जेणेकरून ऐश्वर्या आणि जानकीचा प्लॅन हा फ्लॉप होतो. नेमकं कसा काय तिने डाव रचलेला आहे तर चला जाणून घेऊया. आता प्रेक्षकांनो, इथे राहुल आणि शर्वरी या दोघांना देवदर्शनासाठी जायचं असतं आणि तेवढ्यातच अवंतिका, जानकी आणि ऐश्वर्या या तिघींनी एक प्लॅन रचलेला असतो. म्हणजे आता इथे शर्वरी गेल्याच्या नंतर तिच्या रूमची झडती घ्यायची असती. पण घ्यायची कशी? आणि नेमकं आपण जर देवदर्शनाला आता आई तर बोलायला म्हणजे सुमित्रा बोललेली असते, की देवदर्शनासाठी आपल्या सगळ्यांनाच जायचंय. मग आता काय बहाणा करावा? असं काही आता त्यांना प्रश्न पडलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या बोलते सिंपल, जसं आज माझं डोकं दुखलं तसं उद्याही दुखेल. माझं डोकं दुखेल आणि गरगरायला लागेल. तेवढ्या जानकी बोलते, "हो ऐश्वर्या, पण एवढं सोपं नाहीये. वंशांना संशय होईल." तेव्हा मग आता ती बोलते, "मग काय करायचं?" तेव्हा जानकी बोलते, "आपण काय करायचं माहिती का? सगळी तयारी झालेली असेल आणि सगळे निघालेले असतील देवदर्शनासाठी, तेव्हा वंशांना मागे नाही वळता येणार. त्यांना देवदर्शनासाठी जावंच लागेल आणि तेव्हाच आपल्याला हा प्लॅन करायचा आहे." तेव्हा ऐश्वर्या बोलते, "डन." आता तेव्हाच अवंतिका देखील बोलते, "हो वहिनी, तुमचा हा प्लॅन काम करेल." असं काही बोलते. आता तिघींचा देखील असा काही प्लॅन असतो. आता दुसऱ्या दिवशी देवदर्शनासाठी सगळेच तयार झालेले असतात आणि तेव्हा सुमित्रा बोलते, "चला, चला पटकन सगळ्यांचं झालं का? चला." असं बोलते. आता तेव्हा ऋषिकेश बोलत असतो, "अवंतिका, आई, शरू, राहुल आणि सौमित्र हे एका गाडीत बसतील आणि मी, जानकी, ऐश्वर्या आणि सारंग हे आम्ही मागच्या गाडीत येऊ." असं काही तो बोलत असतो. तेव्हा बोलतात, "ठीक आहे." पण मात्र इथे शर्वरी ही डोकं लावते. ती बोलते, "अरे दादा, असं कशाला? अवंतिका अवंतिका, ऐश्वर्या, जानकी वहिनी आणि मी आणि तू आपण सगळे एका गाडीत बसूयात आणि राहुल, आई आणि सौमित्र दादा, सारंग हे जातील दुसऱ्या गाडीत." तेव्हा जानकी हसते आणि बोलते, "वंसा, तसं नाही जमत. आता तुमचं लग्न झालंय. तुम्ही एकट्या कशा काय देवदर्शनाला जाऊ शकता? तुम्हाला जोडीने देवदर्शनाला जायचं आहे." असं काही आता जानकी इथे बोलते. तेव्हा सुमित्रा बोलते, "हो ना, शरू, अगं तुम्हाला जोडीने जायचंय." तेव्हा ती बोलते, "ठीक आहे." आता जानकी बोलते, "चला बघू पटपट चला, उशीर होईल." असं बोलते आणि आता सगळे जाण्यासाठी निघालेले असतात. आता सगळे जातात समोर. आता मागे ही जानकी, ऐश्वर्या, सारंग आणि ऋषिकेश हे चौघे राहतात. तेव्हा आता ऐन वेळेला जानकी बोलते, "मी पाणी आणते." आता जानकी ही पाणी आणण्यासाठी जाते. तेवढं ते जे आहे तर ऐश्वर्याचं डोकं गरगरायला लागतं. ऐश्वर्या बोलते, "बापरे! आई गं!" असं करते आणि तेव्हा जे आहे तर सारंग बोलतो, "काय झालं? ऐश्वर्या काय झालं तुम्हाला?" तेव्हा ती बोलते, "सारंग, काल सारखंच माझं डोकं गरगरायला लागलंय. मला खूप डोकं दुखते आणि गरगरते." तेव्हा सारंग बोलतो, "डॉक्टरकडे जाऊया, आपण डॉक्टरकडे जाऊया. चला ऐश्वर्या, आणि तुम्हाला सारखं असं का होते? काल देखील तुम्हाला असंच झालं." तेवढं जानकी येते आणि जानकी बोलते, "काय झालं?" तेव्हाच सारंग बोलतो, "बघा ना वहिनी, ऐश्वर्याला गरगरायला लागले आणि डोकं देखील दुखतंय." तेव्हा जानकी बोलते, "ऐश्वर्या, अगं सारखं तुला असं का होते? एक काम करूया, आपण डॉक्टरांकडे जाऊया. सारंग भाऊजी आणि ऋषिकेश, तुम्ही ना जा समोर. मी ऐश्वर्याचा दवाखाना करते आणि नंतर मी देवदर्शनासाठी येते." तेव्हा सारंग बोलतो, "असं असेल तर आपण सगळे जाऊयात ना, तुम्ही दोघीच कशाला?" तेव्हा ती बोलते, "सारंग भाऊजी, आता तुम्हाला जायला उशीर झाला तर वंशांना आवडेल का हे? नाही आवडणार ना. त्याकरता आम्ही काय करतो, दोघी जणी जातो." तेव्हा ऋषिकेश बोलतो, "कशाला जानकी? आपण सगळे जाऊयात." तेव्हा ऐश्वर्या बोलते, "नाही, म्हणजे माझी झोप पूर्ण झाली नाही ना, त्यामुळे कदाचित मला असं होत असेल. मला ना थोडं झोपावसं वाटते. मी थोडे आराम केला ना, की मला बरं वाटेल." तेव्हा जानकी बोलते, "ऐश्वर्या, माझ्याकडे गोळी आहे. ती गोळी घे आणि झोप बघू तू थोडा वेळ." आणि नंतर बोलते, "ते ऋषिकेश, सारंग भाऊजी, तुम्ही जर नाही गेलात तर ते वंशांना वाईट वाटेल. तुम्ही जा, मी थांबते ऐश्वर्याजवळ." तेव्हा सारंग बोलतो, "पण वहिनी." तेव्हा ऋषिकेश बोलतो, "अरे सारंग, बरोबर बोलते ती. बाई माणूस असलं म्हणजे कसं, आता ऐश्वर्याला काही खावंसं वाटलं काही करून तर जानकी तिला बनवून देईल. त्यामुळे बाई माणूस असलं थोडा फरक पडेल सारंग." तेव्हा सारंग बोलतो, "असं आहे का? बरं जाऊ द्या वहिनी, तुम्ही तिची काळजी घ्या. आम्ही जातो." आणि आता सारंग आणि ऋषिकेश हे आता देवदर्शनासाठी ते देखील निघालेले असतात. आता इथे ऐश्वर्या आणि जानकी ह्या दोघी घरी असतात. तर प्रेक्षकांनो, असं काही आता इथे जानकीने आणि ऐश्वर्या या दोघींनी मिळून इथे
चांगला डाव रचलेला असतो. पण मात्र इथे आणखीन एक ट्विस्ट येतो. प्रेक्षकांनो, इथे जे आहे ते सगळे घरातील हे देवदर्शनासाठी गेलेले असतात. त्या संधीचा आता ऐश्वर्या आणि जानकी ह्या फायदा घेतात आणि आता शर्वरीची रूमची झडती घ्यायला त्या सुरुवात करतात. पण मात्र त्यांना इथे शर्वरीच्या रूममध्ये काहीच भेटत नाही. त्या सगळीकडे शोधत असतात. त्यांना विक्रांतचा मोबाईल शोधायचा असतो. पण मात्र त्यांना कुठेच भेटत नाही. तेव्हा जानकी बोलते, "ऐश्वर्या, बघ, जेव्हा पैशाच्या प्रकरणामध्ये देखील असंच झालं होतं. आपण वंशांची रूम शोधली, पण तिथे आपल्याला काहीच भेटलं नाही आणि वंशांनी काय केलं होतं, ते पैसे जे आहेत तर माझ्या खोलीत लपवले होते. मग त्यांनी आता देखील असंच काही केलं असेल का?" तेव्हा ऐश्वर्या बोलते, "बरोबर बोलते जानकी. चल, आपण ना सगळ्यांच्या खोल्याची झडती घेऊया." असं काही ती बोलत असते. आता ह्या एक-एक करून सगळ्यांच्या खोल्यांची झडती घेत असतात. आता इकडे जे आहे तर शर्वरी ही मागे वळून बघते. तिला काही ऋषिकेशची गाडी आलेली दिसत नाही. ती मनोमन विचार करत असते, नेमकं या का बरं नाही आल्या? यांना का उशीर होतोय? तेव्हा ती, "दादा, गाडी थांबव." आणि तेव्हा तो बोलतो, "काय झालं शरू?" ती म्हणते, "दादा, अरे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी हे दिसत नाहीयेत." तेव्हा तो बोलतो, दिसत नाहीये?" आणि तो आता गाडीच्या आरशात बघतो. तेव्हा त्याला ऋषिकेशची गाडी येताना दिसते. तो बोलतो, "शरू, ते बघ आलेत ते. पाठीमागे आहेत आपल्या." तेव्हा ती बोलते, "दादा, दादा, अरे थांब ना थोडा. आपण गाडीच्या खाली उतरूया. त्यांना येऊ दे. जरा पाय मोकळा करूयात." तेव्हा सुमित्रा बोलते, "अगं कशाला?" तेव्हा ती बोलते, "अगं आई, पाय किती गळून गेलेत गं. थोडं गाडीच्या बाहेर उतरूयात ना." तेव्हा ती बोलते, "बरं." आता गाडी हे एका साईडला लावतात. आता शर्वरी, अवंतिका ह्या गाडीच्या बाहेर येतात. तेव्हा शर्वरी आता ऋषिकेशची गाडी आलेली बघते आणि तेव्हा तिच्या गाडीकडे जाते आणि बोलते, "अरे दादा, आलात तुम्ही? जानकी वहिनी, ऐश्वर्या दिसत नाहीये." तेव्हा तो बोलतो, "हो, जरा ऐश्वर्याची तब्येत बरी नव्हती. येतायत त्या, पण थोड्या वेळाने येतायत." असं काही तो बोलत असतो आणि तेव्हा शर्वरी ही मनोमन बोलत असते, "जानकी वहिनी आणि ऐश्वर्या ह्या का थांबल्यात? मला माहिती आहे." असं काही ती बोलते आणि नंतर आता पुन्हा हे देवदर्शनासाठी निघालेले असतात. आता गाडीत बसतात आणि तेव्हा शर्वरी ही स्वतःच्या मनाशीच बोलत असते, "ऐश्वर्या, तू शेर आहेस तर मी सव्वा शेर आहे. मला माहिती आहे तू कशाला घरी थांबली आहे. पण मी देखील ना, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी देखील तुमच्या हाती काहीच लागणार नाही. मी असा काही बंदोबस्त करून आलेले आहे." आता आता आठवतं, तिने देवदर्शनाला येण्याच्या अगोदरच विक्रांतचा फोन हा लपवून ठेवलेला असतो. आता इथे जे आहे तर ती राहुलला बोलत असते, "राहुल, ती बॅग दे ना काढून." तेव्हा राहुल बोलतो, "शरू, काय झालं? कशाला ती बॅग हवी आहे?" तेव्हा ती बोलते, "हवी मला बॅग दे ना काढून." तेव्हा तो बोलतो, "बरं." आता तो बॅग काढून देतो. तेव्हा शर्वरी विक्रांतचा मोबाईल घेते आणि त्याला बोलते, "राहुल, हा मोबाईल जर कुणाला मिळाला ना, तर प्रॉब्लेम होईल. मी काय करते, याला सगळं फॉरवर्ड करून टाकते. म्हणजे याच्यातला डेटा हा सगळा उडवून टाकते. म्हणजे यामध्ये काय आहे की नाही हे कुणालाच कळणार नाही." असं काही ती करत असते आणि ती बोलते, "काम करते, पासवर्डच बदलते. माझ्या चेहऱ्याचाच ठेवते." आणि ती आता फोन हा सुरू करते. पण मात्र त्याची बॅटरीही लो असते. त्यामुळे फोन हा स्विच ऑफ होतो. तेव्हा ती बोलते, "याला आताच बंद व्हायचं होतं, बरं जाऊ दे." आणि ती आता अशा ठिकाणी फोन ठेवते, की जो कुणाला मिळणार नाही, म्हणजे जो कुणाला भेटणार नाही. ती आता असं डोकं लावते आणि अशा ठिकाणी फोन ठेवते, की तो फोन कुणाच्याच हाती लागणार नाही. तिने आता कपाटावर तो फोन ठेवलेला असतो. तिला असं वाटतं, की कपाटावर कोण शोधणार आहे? कपाटाच्या आतमध्ये शोधेल. पण वरती कोणाचं लक्ष वरती जाणार आहे? त्यामुळे तिने कपाटावर तो फोन ठेवलेला असतो. आता इथे जानकी आणि ऐश्वर्या ह्या दोघीही सगळ्यांच्या या खोल्या हे चेक करत असतात. सगळ्यांच्या खोल्यांची झडती घेतात. पण मात्र त्यांना इथे काहीच सापडत नाही आणि तेव्हा त्या विचारात पडतात. तर प्रेक्षकांनो, पुढे पाहणं खूपच रंजक आहे, की आणखी मालिकेत काय-काय होणार आहे आणि तो फोन जो आहे तो ऐश्वर्या आणि जानकीच्या हाती कसा लागणार आहे, हे पुढे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. अशाच खूपच उत्सुकतेचे आहे, की नेमकं आणखी मालिकेत काय-काय होणार आहे, काय-काय ट्विस्ट येणार आहेत आणि नेमकं शर्वरीचं आता हे सत्य समोर कधी येणार आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.